त्यांनी आपली गझल सादर करावी. श्वेता बरकडे. गझल्यात एक मधल्याने एक शेर घेते. मला वाटायचे आधी गझल दुःखावरी असते. मला वाटायचे आधी गझल दुःखावरी असते. तुझ्या येण्यामुळे आता मला प्रेमावरी सुचते. आणि जसं की मी सातारची आहे पण सध्या पुण्यात राहते. एक शेर लिहिलेला की पुण्याचा फार तू आता नको मिरू सना बाणा. पुण्याचा फार तू आता नको मिरू सना बाणा. जरा साताराला चल ना तुला मी स्वर्ग दाखवते. गझल घेते. गारवा द्यायला रोज पोळा यायचे. गारवा द्यायला रोज पोळा यायचे. सावलीने किती ऊन सोसायचे. सांग ना तू मला हे शिकवले कुणी. सांग ना तू मला हे शिकवले कुणी. धर्म पाहून या ग्रंथ वाचायचे. धर्म पाहून या ग्रंथ वाचायचे. औषधालाच झाली इजा जर कधी. औषधालाच झाली इजा जर कधी. औषधाने कुणा दुःख सांगायचे. औषधालाच झाली इजा जर कधी. औषधाने कुणा दुःख सांगायचे. सर्व कळते तुला माहिती हे मला. सर्व कळते तुला माहिती हे मला. चार गोष्टी तुला कोण शिकवायचे. वेळ नसला तरी बोलतो नेहमी. आणखी काय मी त्यास मागायचे. ऐकलेली खबर सत्य मानून घे. ऐकलेली खबर सत्य मानून घे. मी कितीदा खरे सांगायचे. चूक केली तुला सर्व सांगून मी. चूक केली तुला सर्व सांगून मी. चोख जमले तुला फायदा घ्यायचे. चूक केली तुला सर्व सांगून मी. चोख जमले तुला फायदा घ्यायचे. आणि शेवटचा शेर आहे की डायरी पेनन सोबतीला जखम. डायरी पेनन सोबतीला जखम. आज शब्दांतुनी रक्त सांडायचे. आज शब्दांतुनी डायरी पेनन सोबतीला जखम. आज शब्दांतुनी रक्त सांडायचे. क्या बात. खरोखरच विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही असं जे सुरेश भटांनी लिहिलं होतं त्याचा नेमका अर्थ असं सादरीकरण आणि अशा गझला ऐकल्यानंतर उलगडतो आपल्याला. मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो. कुठलाही अशा काही गझला येत आहेत की ज्यावर कुठलाही प्रभाव जाणवत नाही. कुठल्या शायराचं वाचून असं सुचलं असेल असं वाटत नाही. फार वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती आणि फार अस्सल अभिव्यक्ती येते आहे.